सोलापूर लोकसभेचे बिगुल वाजले आहे। सोलापूर मतदारसंघात काँग्रेस विरोधात भाजप अशीच थेट लढाई रंगणार आहे। प्रत्येक पक्ष आपापली ताकद मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून देत आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातही शरद पवार गटाची जंगी सभा झाली। या सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी महायुतीचे सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले। उत्तर सोलापूर तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे। आमदार यशवंत माने यांनी 10 रुपयांचे काम देखील उत्तर तालुक्यात काका साठेंना विचारल्याशिवाय खर्च केला नाही। उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावात रस्ते, पाणी या व इतर कामांसाठी मागेल तेव्हा यशवंत मानेंनी निधी दिला आहे। राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात यशवंत माने यांचे वजन चांगलेच वाढले असल्याचे दिसून येत आहे। सोलापूर शहरातील राष्ट्रवादीचे सर्वच नेते हे यशवंत माने यांचा मोठ्या दिमाखात पाहुणचार करत असल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे आमदार यशवंत मानेंनी हक्कांनी निधी खर्च केलेल्या उत्तर तालुक्यात मात्र त्यांच्या विरोधात काम करत असल्याचे दिसून येत आहे। आमदार यशवंत मानेंनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला तेच काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचारात दिसून आले। एकीकडे आमदार यशवंत मानेंना मोहोळ विधानसभेचे दुसऱ्यांदा तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। मोहोळ तालुक्यात तर राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील, उमेश पाटील हे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नियुक्त झालेले पदाधिकारी हे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार करताना दिसून येत नाहीत। नियुक्त पदाधिकाऱ्यांना काम करता येत नाही का? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? लोकसभेची अशी परिस्थिती तर विधानसभेत काय परिस्थिती असेल? महायुतीचा प्रचार करायला अजित पवार गटाची काय अडचण? आमदार यशवंत मानेंनी उत्तर सोलापूर तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीचा उपयोग महायुतीच्या उमेदवाराला होणार का? आमदार यशवंत मानेंना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे का? आमदार यशवंत मानेंच्या माध्यमातून अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नुसता निधी मिळवला। आमदार यशवंत मानेंनी उत्तर तालुक्याला कोट्यवधी निधी देऊन देखील कार्यकर्ते हे थेट काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा प्रचार करणे आमदार यशवंत मानेंची प्रतिष्ठा कमी करण्याचाच प्रकार असल्याचे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत। उत्तर तालुक्यातील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर दबाव आहे का? थेट आमदार यशवंत मानेंना अडचणीत आणण्यासाठीच हे सर्व केले जात आहे का? अशाच आशयाच्या चर्चा सध्या उत्तर तालुक्यात होत आहेत। आमदार यशवंत मानेंची महायुतीचे समन्वयक म्हणून नियुक्ती ही उत्तर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना खटकत आहे का? आमदार यशवंत माने यांची गळचेपी केली जात आहे। आमदार यशवंत माने यांच्याच मतदारसंघात त्यांचेच पदाधिकारी हे त्यांचे ऐकायला तयार नाहीत। असाच प्रकार सध्या उत्तर तालुक्यात दिसून येत आहे। यशवंत मानेंचे वाढलेले वर्चस्व नेमके कुणाला आवडत नाही याच्या देखील चर्चा उत्तर तालुक्यात होताना दिसून येत आहेत। आमदार यशवंत मानेंनी पक्ष नेतृत्वासोबत वाद करून उत्तर तालुक्यात पदे दिली, आज तेच यांच्यासोबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे का? आमदार यशवंत मानेंना दुसऱ्यांदा मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी मिळू नये यासाठीच उत्तर तालुक्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत का? अशा चर्चा देखील उत्तर तालुक्यातील कार्यकर्ते करत आहेत।